खरपूस खमंग टेस्टी आणि मुख्य म्हणजे पौष्टिक असणारी ही दुधी भोपळ्याची थालीपीठं एकदा बनवून खाल्ली तर याचे फॅन होऊन जाल, इतकी ही स्वादिष्ट बनवून तयार होतात. तर ही दुधी भोपळ्याची थालीपीठं बनवण्यासाठी मी येथे गोल दुधी भोपळा घेतला आहे. जम्मूमध्ये असे गोल आकाराचे दुधी भोपळे जास्त प्रमाणात असतात. आता हा दुधी भोपळा कट करून यातील बिया आणि साली काढून घेतल्या. त्यानंतर अर्धा दुधी भोपळा मोठ्या खिसणीवरती खिसून घेतला. त्यानंतर मी येथे एक गाजर हे खिसणीवरती खिसून घेतलं आणि या थालीपीठाची टेस्ट वाढवण्यासाठी एक ठेचा बनवून घेतला. मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे आणि थोडीशी देठासहित कोथिंबीर घातली आणि हा ठेचा बनवून घेतला. त्यानंतर एका बाउलमध्ये 2 वाटी दुधी भोपळ्याचा खीस, 1 वाटी गाजराचा खीस, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, ठेचा, हळद पावडर, धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा ओवा हातावरती चोळून यामध्ये ऍड केला. आता हे चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी बेसन ऍड केलं. तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठही वापरू शकता. आता दुधी भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाण्याचा अंश असतो, त्यामुळे पीठ मळण्यासाठी पाणी अजिबात वापरायचं नाही. दुधी भोपळ्याच्या खिसामध्येच हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि त्यानंतर पोळपाटावरती ओला कॉटनचा कपडा घ्यायचा आणि या कपड्यावरती थालीपीठ अशा पद्धतीने थापून घ्यायचं. हाताला पीठ चिकटू नये यासाठी हात ओला करून थालीपीठ थापायचं आणि थालीपीठ खमंग बनण्यासाठी वरून थोडेसे तीळ लावून घ्यायचे आणि अशा पद्धतीने थालीपीठावरती बोटाच्या सहाय्याने होल मारून घ्यायचं. आता हे तयार थालीपीठ कपड्यासहित उचलून तव्यावरती टाकायचं आणि स्लो टू मीडियम फ्लेम वरती मस्त असं खरपूस खमंग भाजून घ्यायचं. डिटेल परफेक्ट रेसिपी पाहण्यासाठी स्क्रीनवर आलेल्या त्रिकोणी बटनवर क्लिक करा. थँक्यू, बाय बाय.